हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर बरेच दिवस झाले मला आपल्या किचन टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी माझा किचन टूरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझं किचन जे की नॉन मॉड्युलर आहे आणि कुठल्याही पद्धतीने फर्निचर वगैरे आमच्या किचनमध्ये नाही आहे, ओपन किचन आहे. तर हे ओपन किचन मी माझ्या पद्धतीने कसं ठेवलेलं आहे आणि कसं सुंदर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर हेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओला खूप जास्त प्रेम द्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं का, कारण असेच छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर आता इथून पुढे येतच राहतील. चला आता मी माझं किचन कसं आहे आणि कशा पद्धतीने थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासोबत शेअर करते. चल तर मंडळी, हे आहे माझं खूप मोठं असं किचन. मला खूप म्हणजे हौस होती की माझं किचन जे असेल कधी पण भविष्यात तर ते खूप असं मोठं असावं, कारण मोठ्या किचनमध्ये ना आपण सगळं काही व्यवस्थित सामान वगैरे सगळं ऑर्गनाईज करू शकतो आणि आपला डायनिंग टेबल पण व्यवस्थित बसतो. वेगळी काही त्याच्यासाठी जागा करायची गरज पडत नाही. तर त्यामुळे माझी खूप इच्छा होती आणि तसंच मला भेटलेलं सुद्धा आहे. तर चला आता किचनचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात अगोदर माझ्या किचनमध्ये आहे हे माझं फ्रीज. तर ह्या डोअरमधून किचनची एंट्री होते, म्हणजे हॉलमधून किचनमध्ये यायला हा डोअर आहे आणि समोरच बेसिन वगैरे आहे आणि इथे आहे माझं डायनिंग टेबल वगैरे. तर आज ना व्हिडिओ शूट करायला कोणी नसल्यामुळे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करून दाखवणार आहे. चला मग आता बॅक कॅमेऱ्याने बघूया. तर मैत्रिणींनो, किचनमध्ये एंट्री केल्या लागतो हा आपला सिंपल आणि एकदम छोटासा असा डायनिंग एरिया आणि डायनिंग टेबलच्या समोरच देवघर ठेवलेलं आहे, जे की आमचं खूप जुनं देवघर आहे आणि या मूर्तीच्या हिशोबाने आम्ही ते बनवून घेतलं होतं. आणि आता खूप छान छान नवीन नवीन देवघर आलेले आहेत, पण अजून तरी आमच्याकडे फर्निचरचं काम बाकी असल्यामुळे आमचं जे जुनं सामान आहे ना तेच तुम्हाला आमच्या किचनमध्ये दिसेल. जे काही लग्नात आलेल्या वस्तू आणि जुन्या पद्धतीचं जसं किचन असतं ना त्या पद्धतीचंच माझं किचन आहे. तर बघू शकता, एकदा पूर्ण लुक तुम्हाला किचनचा दाखवून घेते आणि मग हळूहळू एक एक पार्ट किचनचा दाखवते. तर या साईडला ठेवला आहे आम्ही आमचा फ्रीज. तर फ्रीजसाठी वेगळी अशी जागा किचनमध्ये नाहीच आहे, त्यामुळे मग इथेच ती फ्रीजची जागा आहे. तर भविष्यात कधी जरी फ्रीजची जागा बदलायचं काम पडलं तर ती बदलता येणार नाही आहे, कारण इथे एकाच ठिकाणी फ्रीजची जागा करून ठेवलेली आहे. आणि इथे कोपऱ्यामध्ये जे बॉक्स वगैरे दिसत आहे ना, तर जे महालक्ष्म्या असतात आपल्याकडे लक्ष्म्या, तर त्याचं सगळं सामान ठेवलेलं आहे. आणि वरती लॅपटॉपवरती हे सगळे डबे आहेत, जे की काही माझे आणि काही आमच्या आईंचे, असे दोघींचे मिळून खूप सगळे डबे आहेत. आणि जेव्हा हे आपण आवरायला आणि घासायला काढतो ना तेव्हा कळतं की हे डबे खूपच जास्त झालेले आहेत, पण दिसायला अगदी छान दिसतं आणि आपलं किचन भरगतचं असं वाटतं. त्यामुळे मग होतं थोडंसं घासण्यासाठी वगैरे कुटाणा, पण मग किचनमध्ये डबे वगैरे असेल तरच आपलं किचन छान दिसतं. त्यात आमचं किचन ओपन असल्यामुळे मग असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तरच ते छान वाटतं, नसता मग ते व्यवस्थित वाटत नाही. तर इथे माझ्या काही बरण्या आहेत, ह्यासुद्धा खूप जुन्या आहेत. अजून मला नवीन वेगवेगळ्या बरण्या घ्यायच्या आहेत, पण रिकामा खर्च कशाला म्हणून जे आहे त्यातच मी भागवण्याचा प्रयत्न करते. नवीन बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप काही वेगवेगळे येत जाईल म्हणून मग त्या वस्तू खरेदी करणं ते काही आपल्या बजेटच्या बाहेर होऊन जातं. त्यामुळे आहे आपल्याकडे आपलं भागतं आहे व्यवस्थित म्हणून मी बऱ्याच गोष्टी अजून तरी नवीन घेतलेल्या नाही आहे, पण आता हळूहळू एक एक गोष्ट मी माझ्या किचनमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे रॅक आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे राहिलेलेच नाही आहे, पण खरं सांगू तुम्हाला, मला हे रॅक खूप जास्त आवडतं, कारण भांडे असे एवढे छान दिसतात ना, व्यवस्थित आपण घासून पुसून जर लावून दिले ना तर एवढे चमकतात आणि दिसायला पण खूप छान दिसतं ते रॅक. तर ते सुद्धा माझ्या लग्नामध्ये आलेलं रॅक आहे आणि त्यात लावलेली जी बरीचशी भांडी आहेत ना ती सुद्धा लग्नात आलेलीच आहेत. तर ही आहे माझ्या किचनला 2 खिडक्या आहेत. तर ही आहे एक साईडची खिडकी. तर इथे पाण्याचे हांडे वगैरे ठेवलेले असतात, म्हणजे स्वयंपाकासाठी जे पाणी भरून ठेवतो ना ते इथे कोपऱ्यामध्ये ठेवलेलं असतं. आणि उन्हाळ्यामध्ये एवढ्या मुंग्या येतात ना की किचन आपण कितीही स्वच्छ ठेवलं ना तरीसुद्धा मुंग्यांची अजिबात कमी नसते. त्यामुळे पोळ्या ज्या आहेत ना किंवा मग काही असं पाण्यामध्येच ठेवावं लागतं, नसतं मग
त्याला दुपारपर्यंतच पूर्ण मुंग्यांनी खाल्लेलं असतं, त्यामुळे मग पाण्यामध्ये ठेवलं की पोळ्या वगैरे त्याला मुंग्या लागत नाही. आणि हे आहेत माझं वरचे किचनच्या वरचे जे लॅप्टर आहेत ना तर ते आणि किचनच्या साईडलाच असे छोटे मोठे मसाले वगैरे जे आहेत ना त्यासाठी मी या छोट्या छोट्या बरण्या इथे ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये आपले जे काही लागणारे मसाले, कडधान्य आणि जसं की सूर्यफुलाच्या बिया वगैरे ह्या दिसल्या तरच सगळे खातात, नाही दिसल्या तर मग. आणि किचन ओट्यावरतीच असं काही ऑर्गनायझर वगैरे माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे असं प्लॅस्टिकचं छोटंसं रॅक मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साखरपत्तीचे डबे, चहाचा मसाला हे सगळं ठेवलेलं आहे. आणि हातासरशी लागणारे कप, प्लेट हे सगळं किचन ओट्यावरतीच ठेवलेलं आहे. त्यानंतर खिडकीमध्ये थोडंफारच सामान मी ठेवलेलं आहे, जास्तीचं काही ठेवलं नाही. आणि इथे आहे माझं मिक्सर, जे की खूप छोटीशी जागा यायला लागते आणि त्याचा कलर पण मला खूप जास्त आवडतो. आणि मिक्सर डायरेक्टली खाली ठेवण्यासाठी मी अशा पद्धतीने लाकडी पाट त्या खाली ठेवलेला आहे. आणि खिडकीमध्येच चमचे, चाकू आणि हे छोटंसं मनी प्लॅन्टचं रोप मी इथे ठेवलेलं आहे. कारण चमचे, चाकू या वस्तूंना म्हणजे घरात आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला काही बनवायचं असेल, जसं की शैरवीच्या पप्पांना खूप किचनमध्ये म्हणजे काही बनवण्याची आवड आहे, तर त्यांना सापडावं आणि लगेच डोळ्यासमोर दिसलं की मग पटापट सापडतं सुद्धा. तर म्हणून मी अशा पद्धतीने इथे वरतीच ठेवून दिलेले आहे. त्यानंतर हा आहे माझा गॅस, जो की माझ्या लग्नातीलच आहे आणि तो सुद्धा खूप जुना आहे. अजून तरी तो खूप छान असल्यामुळे मी तोही चेंज केलेला नाही आहे. आणि इथे आहे सिंक एरिया. तर आता उन्हाळा एवढा आहे की माठाशिवाय तर भागतच नाही, त्यामुळे माठावरती अशा पद्धतीने कपडा लावून दिलेला आहे आणि त्यावरती पाणी टाकलं की माठातलं पाणी खूप अजून जास्त थंड होतं. तर म्हणून आम्ही एक स्वच्छ असा पद्धतीचा एक टॉवेल केलेला आहे आणि माठावरती त्याला टाकून ठेवतो. त्यावरती पाणी टाकलं की खूप छान वाटतं. चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्ही म्युझिकद्वारे एन्जॉय करा.